नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 चा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरण, या वर्ग समीकरण घटकामधील सराव संच 2.6 याच्यामधला पहिला प्रश्न बघणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, सराव संच 2.6 त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा। म्हणजे या ठिकाणी वयावर आधारित प्रश्न आहे आणि सराव संच 2.6 पूर्ण शाब्दिक उदाहरणे आहेत। तर हे प्रश्न काही जणांना अवघड वाटतात, तर काही अवघड नाहीत, फक्त समजून घेऊन सोडवायचे आहेत। आता काय, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार दिलेला आहे, तर तिचे आजचे वय काढायचं। तर आपल्याला या ठिकाणी तिचे आजचे वय माहित नाही, तर आपण काय मानायचं, x मानायचं। म्हणून या ठिकाणी काय करू आपण, पहिल्यांदा समजा प्रगतीचे आजचे वय x, समजा प्रगतीचे आजचे वय x मानू। म्हणजेच प्रगतीचे आजचे वय आपण काय मानलं, x मानलं। आता 2 वर्षापूर्वीच्या म्हणल्याच्या नंतर काय होईल, मायनस, आणि 3 वर्षानंतरच्या म्हणल्याच्या नंतर काय असते, प्लस। मग आता या ठिकाणी 2 वर्षापूर्वीच्या म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय काढायचं आहे, म्हणून 2 वर्षापूर्वीचे वय बरोबर, आणि नंतर काय आहे, 3 वर्षानंतरचे वय। म्हणून या ठिकाणी लिहायचं 3 वर्षानंतरचे वय। आता 2 वर्षापूर्वी म्हणल्याच्या नंतर मायनस होईल। मग आता या ठिकाणी आपण प्रगतीचे आजचे वय x मानलं, मग या ठिकाणी काय होईल, x - 2। म्हणून या ठिकाणी लिहायचं x - 2 वर्ष। त्याच्यानंतर आता या ठिकाणी 3 वर्षानंतरचे म्हणल्याच्या नंतर प्लस मध्ये होईल, म्हणून या ठिकाणी काय करायचं, x + 3 वर्ष। तर आता दिलेल्या अटीनुसार अट काय दिलेली आहे की 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार दिलेला आहे 84। म्हणून दिलेल्या अटीनुसार म्हणजेच गुणाकार स्वरूपामध्ये या मांडायचं, त्याचा गुणाकार दिलेला आहे 84। म्हणून या ठिकाणी आपल्याला समीकरण मिळेल आता हे x + 3 त्याच्यानंतर गुणिला हे काय राहील, x - 2 यांचा गुणाकार आहे 84। मग या कंसाने या कंसाला गुणायचं आहे आपल्याला। मग काय करायचं, x कंसामध्ये हे x - 2 घ्या, त्याच्यानंतर हे +3 कंसामध्ये x - 2 बरोबर 84। मग या x ने x ला गुणायचं, x चा वर्ग होतो, x ने -2 ला गुणायचं -2x, 3 ने x ला गुणायचं 3x, 3 ने 2 ला गुणायचं मायनस, आणि हे प्लस मायनस काय होते, मायनस, 3 × 2 = 6 बरोबर हे 84। आता हे बरोबर 84 आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे प्लस आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं तर ते काय होईल, मायनस। म्हणून या ठिकाणी आपण काय करू, x चा वर्ग त्याच्यानंतर -2x त्याच्यानंतर +3x आणि -6 आणि ते -84 बरोबर 0, कारण ते बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्याच्या नंतर हे प्लसचं काय होईल, मायनस होईल। म्हणून हे x चा वर्ग हे -2x आणि +3x, मायनस प्लस काय होते तर मायनस होते, म्हणजेच वजाबाकी, म्हणजेच या +3x मधून हे -2x काढायचे, तर या ठिकाणी काय राहील, नुसता x राहील किंवा 1x राहते। त्यानंतर हे -6 आणि -84 मायनस मायनस प्लस होते, म्हणजेच काय होईल तर -90 बरोबर 0। मग आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे, x चा वर्ग + x -90 बरोबर 0। मग आता या -90 चे आपल्याला
असे अवयव घ्यायचे ज्याची किंमत मधल्या पदाइतकी म्हणजेच +1x येईल असे अवयव घ्यायचे. 90चे भरपूर अवयव पडतात, परंतु आपल्याला असे निवडायचे आहेत की ज्याची किंमत मधल्या पदाइतकी येईल. मग आता या ठिकाणी 90ला बाजूला घेऊ. या 90चे दोन असे अवयव निवडायचे. तर 90 एक 90 आहेत, त्याच्यानंतर 45 गुणिले 2 90च होतात, त्याच्यानंतर 10 9 90 होतात. मग आपल्याला असे घ्यायचे की ज्याची किंमत +1x येईल असे. मग ते आहेत काय, 10 9 90 +10 आणि -9 यांचा गुणाकार केल्याच्या नंतर -90 आलं पाहिजे, प्लस मायनस मायनस 10 9 90. त्याच्यानंतर यांची बेरीज केल्याच्या नंतर प्लस मायनस केल्याच्या नंतर काय येते, +10 मधून -9 गेल्याच्या नंतर +1x राहते. म्हणून या ठिकाणी हे चल लावून या ठिकाणी काय करायचं, x² + 10x आणि -9x -90 बरोबर 0. x कंसामध्ये राहील x, त्याच्यानंतर +10 -9 कंसामध्ये हे मायनस मायनस प्लस होते, x + 9 10 90 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी हे x + 10 दुसऱ्या कंसामध्ये x - 9 बरोबर 0. तर या ठिकाणी आपल्याला x + 10 आणि x - 90 बरोबर 0 आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करायचं, x + 10 बरोबर 0 किंवा x - 9 बरोबर 0. म्हणून हे x बरोबर चिन्हाच्या तिकडे घ्यायचं -10 किंवा x बरोबर चिन्हाच्या इकडे मायनसचं काय होईल, प्लस. म्हणून या ठिकाणी आपल्याला वय विचारलेलं आहे, तर आजचे वय काढायचं आहे. तर वय हे कधी ऋण नसते. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं, परंतु वय ऋण नसते. म्हणून x बरोबर नाही -10, म्हणून x बरोबर काय ते 9. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं की प्रगतीचे आजचे वय x मानलं होतं आपण आणि आपल्याला आजचे वयच काढायचं होतं. म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष येते. म्हणून प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण काय करू शकतो, सोडू शकतो. तर या ठिकाणी काही कन्फ्युजन नाही. हे x² + 10x - 9x - 90 बरोबर 0 जे आलेलं आहे, त्या x च्या वर्गातून x कॉमन काढायचं. कंसामध्ये काय राहते, x + 10. या 9x मधून -9 कॉमन म्हणजे कॉमन काढायचे. कंसामध्ये राहतात x, त्याच्यानंतर हा मायनस मायनस प्लस होते, त्याच्यानंतर 9 10 90. म्हणजे हे दोन्ही कंस काय येतात, सारखे येतात. त्याच्यापैकी एक कंस घ्यायचा, दुसऱ्या कंसामध्ये x - 9 बरोबर 0. मग आता हे प्लसचं बरोबर चिन्ह असते तिकडे मायनस आणि हे मायनसचं प्लस होते. ऋण वय हे ऋण नसते, त्याच्यामुळं x बरोबर नाही -10 तर x बरोबर 9. मग आजचे वय काय येते, प्रगतीचे 9 वर्ष. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडू शकतो. याच्यानंतर जे दुसरा प्रश्न आहे आपण तो लगेच बघूया. नंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता या ठिकाणी काय म्हणते, नैसर्गिक संख्या तर म्हणते, परंतु काय 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या. क्रमागत म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या. समज आता समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तर 2 आहे, 4 6 8 10 12 डॅश डॅश अशा अनंत. तर त्या काय म्हणते की समनैसर्गिक संख्याच्या वर्गाची बेरीज. मग आता आपण या ठिकाणी काय म्हणू, समजा पहिली संख्या जर आपण x मानली तर दुसरी संख्या काय x + 2. म्हणून या ठिकाणी त्या संख्या शोधा. तर पहिल्यांदा आपण काय करू, या ठिकाणी समजा त्या संख्या x आणि x + 2 मानू. म्हणजेच एक जर x असेल तर दुसरी काय x + 2. जसं की 2 2 नंतर 4 4 नंतर 6 असं क्रमागत. तसंच एक x असेल तर दुसरी x + 2. मग दिलेल्या अटीनुसार काय
की संख्याच्या वर्गाची बेरीज दिलेली आहे 244, म्हणून दिलेल्या अटीनुसार काय, तर त्या संख्याच्या वर्गाची बेरीज, म्हणून या ठिकाणी त्या संख्येचा वर्ग करायचं, एक्सचा वर्ग आणि बेरीज म्हणल्यानंतर प्लस, त्याच्यानंतर एक्स प्लस 2 त्या कंसाचा वर्ग बरोबर काय दिलेले आहे 244. तर या ठिकाणी लिहायचं, म्हणून हे एक्सचा वर्ग, आता एक्स प्लस 2 त्या कंसाचा वर्ग आहे, तर याला आपण काय करायचं, विस्तारित करण्यासाठी एक्स प्लस 2 गुणिला एक्स प्लस 2 बरोबर 244 असं लिहू शकतो. मग म्हणून एक्सचा वर्ग प्लस, आता या कंसानी या कंसाला गुणायचं, एक्सनी एक्सला गुणायचं एक्सचा वर्ग, या एक्सनी 2ला गुणायचं 2x, या 2नी पुन्हा एक्सला गुणायचं 2x, या 2नी या 2ला गुणायचं 2 4 बरोबर 244. आता या ठिकाणी हे एक्स वर्ग आणि एक्स वर्ग काय होतील तर 2x वर्ग होतात, त्याच्यानंतर हे 2x आणि हे 2x 4x होतात, त्याच्यानंतर हे प्लस 4 हे बरोबर चिन्हाच्या इकडे आहे, तर प्लस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्याच्या नंतर काय होईल तर मायनस 244 बरोबर 0. म्हणून हे 2x वर्ग प्लस 4x आणि मायनस 244 मधून प्लस 4 काढायचे तर मायनस 240, म्हणून या ठिकाणी राहील मायनस 240 बरोबर 0. तर या ठिकाणी आपल्याला या समीकरणाला संक्षिप्त करता येते, पूर्ण पदाला दोन्हीही बाजूला म्हणजेच 2ने काय करता येते भागता येते आणि संक्षिप्त करता येते. तर 2ने भागल्यानंतर या ठिकाणी काय राहील एक्सचा वर्ग, त्याच्यानंतर इथं 2x आणि या ठिकाणी बे 1 बे 2 4 बे 0 0 असं होईल. मग कंसामध्ये लिहायचं 2ने भागून, 2ने काय केलेलं आहे आपण भागितलेलं आहे, ते पण दोन्हीही बाजूला प्रत्येक पदाला. मग या ठिकाणी असं लिहू शकतो आपण म्हणजे विस्तारित लिहायचं असेल तर 2ने प्रत्येक पदाला भागून, मी या ठिकाणी शॉर्टकट लिहिलेला आहे की 2ने भागून, म्हणजे 2ने भागल्याच्या नंतर आपल्याला एक्सचा वर्ग प्लस 2x मायनस 120 हे समीकरण मिळालेलं आहे, म्हणजेच वर्ग समीकरण मिळालेलं आहे. म्हणून एक्सचा वर्ग प्लस 2x मायनस 120 बरोबर 0. तर मायनस 120चे असे 2 अवयव घ्यायचे ज्याची किंमत मधल्या पदाइतकी म्हणजेच प्लस 2x येईल. तर ते अवयव, आता 120चे अवयव भरपूर आहेत, अगोदरच्या म्हणजे उदाहरणामध्ये आपण बघितलं त्याचप्रमाणे. तसंच आता या ठिकाणी सुद्धा काय करायचे की प्लस 2x येईल असे अवयव घ्यायचे. तर 12 120 म्हणजे प्लस 12 आणि मायनस 10 यांचा गुणाकार केल्याच्या नंतर काय येते तर मायनस 120 आणि प्लस 12 मधून मायनस 10 काढल्याच्या नंतर प्लस 2x मधल्या पदाइतक राहते. म्हणून या ठिकाणी लिहायचं हे एक्सचा वर्ग प्लस 12x मायनस 10x मायनस 120 बरोबर 0. मग या एक्सच्या वर्गातून x कॉमन काढा, कंसामध्ये x प्लस 12 मायनस 10 कंसामध्ये मायनस मायनस प्लस हे 12 बरोबर 0. म्हणजेच या एक्सनी एक्सला गुणल्याच्या नंतर एक्सचा वर्ग होईल, एक्सनी 12ला गुणल्याच्या नंतर 12x होतील, मायनस 10 ने एक्सला गुणल्याच्या नंतर मायनस 10x मायनस आणि हे प्लस आहे मायनस प्लस मायनस या 10 ने 12ला गुणल्याच्या नंतर 120. आता या ठिकाणी दोन्ही कंस सारखे आलेले आहेत, त्याच्यापैकी एक कॉमन घ्यायचं x प्लस 12, दुसऱ्या कंसात x मायनस 10 बरोबर 0. म्हणून x प्लस 12 बरोबर 0 किंवा x मायनस 10 बरोबर 0. तर हे x प्लस आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे घ्यायचं मायनस होईल, म्हणून मायनस 12 किंवा या ठिकाणी x हे मायनस आहे बरोबर चिन्हाच्या तिकडे काय होईल प्लस. परंतु नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात, म्हणून या ठिकाणी लिहायचं परंतु नैसर्गिक संख्या ऋण नसतात म्हणून x बरोबर नाही मायनस 12, म्हणून या ठिकाणी काय राहील x बरोबर 10. मग त्या संख्या पहिली संख्या काय राहील 10, आता दुसरी
म्हणून त्या संख्या x बरोबर काय 10 आणि दुसरी x प्लस 2 बरोबर 10 प्लस 2 बरोबर 12. म्हणून खाली लिहायचं त्या संख्या 10 किंवा 12 आहेत. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, हा दुसरा प्रश्न सोडवू शकतो. तर हा जो प्रश्न आहे तुम्हाला समजला असं गृहीत धरून आपण या ठिकाणी काय करूया, थांबूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.